करवाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांची एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य, तर शरद पवारांचं कौतुक केलं। लाडकी बहीणसाठी राज्य सरकारनं पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला। तिसऱ्यांदा निधी वळवल्यानं नाराजी। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद। वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न, वैष्णवीच्या पती, सासू आणि नणंदेला 1 दिवसाची कोठडी, तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी। हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर, छळाच्या तक्रारीवर 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती, चौकशी करण्याची गृह विभागाकडे मागणी। पंतप्रधान मोदी 2 दिवसात 4 राज्यांचा दौरा करणार। आज आणि उद्या मोदी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर। कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर। 2 दिवसांच्या दौऱ्यात पूंछमधील रहिवाशांची विचारपूस, तर बीएसएफच्या जवानांसोबत चर्चा करणार। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारतासोबत पुन्हा चर्चेची मागणी, काश्मीर आणि दहशतवादाविरोधात चर्चा करण्यावर तयार असल्याचं शरीफ यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारनं दुचाकीला उडवलं, कार चालवणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा, कारही पोलिसांच्या ताब्यात। राज्यात पाऊसबळींची संख्या 39 वर, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर। पुढच्या 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2,07,000 कोटी रुपयांची तरतूद। देशात कोरोना बाधितांची संख्या 1200 वर, सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। राज्यात 283 पैकी 236 रुग्ण एकट्या मुंबईत, महाराष्ट्रात आतापर्यंत 6 बळी। अमेरिका चीनमधल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करणार। चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित किंवा काही क्रिटिकल फील्ड्स वर्गातले अभ्यासक्रम शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार। आयपीएलमध्ये आजपासून प्लेऑफचा धमाका, क्वालिफायर 1 च्या लढतीत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने, बाजी मारणारा संघ थेट अंतिम फेरी गाठणार। हेडलाइन्स